नमस्कार शेतकरी बांधवांनो, एम.टी. ऑल टी.व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकऱ्यांना आजची वटपौर्णिमा पावली, रक्कम थेट खात्यावर जमा. राज्यातील शेतकऱ्यांना आज 2 योजनेचे पैसे जमा होत असून शेतकऱ्यांना अक्षरशः आजची वटपौर्णिमा पावलेली आहे. बघा, पहिलीच योजना या ठिकाणी आपण पाहतोय ती म्हणजे पीक विमा. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांनी गतवर्षी 1 रुपयात पीक विमा भरला होता. त्याच अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम मंजूर करत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला गेला. मात्र बरेच शेतकरी एकच विचारत आहेत की 75% पीक विमा कधी जमा होणार. तर त्यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे, कारण शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 75% पीक विमा अग्रिम जमा होत आहे. 75% पीक विम्यापोटी 2,400 कोटी रुपये आज राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना दिले असून आजपासून पीक विमा कंपन्यांकडून 75% पीक विमा वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. तर दुसरी मोठी योजना आहे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना. मित्रांनो, अतिशय आनंदाची मोठी बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज दुपारी 2 वाजता जमा केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले त्यांच्याच तोंडून आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. पण त्याआधी तुम्ही KYC, आधार अपडेट, मोबाईल लिंक केले आहे का ते एकदा तपासून घ्या, जेणेकरून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याला मुकणार नाहीत. मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याला मंजुरी देत आज दुपारी 2 वाजता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 8 ते 10 दिवसात जमा होईल अशी माहिती आता समोर येत आहे. धन्यवाद.